आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। कोल्हापुरात बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण, 1 कोटीच्या खंडणी प्रकरणी एटी गँगचा म्होरक्यासह 4 जेरबंद। शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या धाडसाचे दर्शन घडवणाऱ्या खळबळजनक प्रकरणात एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एटी गँगचा म्होरक्या अजित भगवान तिवडे यांच्यासह 4 जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली। न्यायालयाने आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळंबा येथील अवधूत रेसिडेन्सी मध्ये राहणारे निलेश सुरेश जाधव वय 32 यांचे मोरे मानेनगर परिसरात सोनी हाइट्स या इमारतीचे बांधकाम सुरू आहे। 29 एप्रिल रोजी सकाळी 11च्या सुमारास फयाज इसाक नगारजी, श्रीधर उर्फ लखन माने, संजय महावीर किरणगे उर्फ मायाभाई आणि त्यांच्या साथीदारांनी बांधकाम स्थळी धडक देत जाधव यांना त्यांच्या कारमधून जबरदस्तीने पळवून नेले। आरोपींनी जाधव यांना रुईकर कॉलनी येथील अजित ट्रेडर्स या दुकानात नेऊन एका खोलीत दिवसभर डांबून ठेवले। त्यानंतर 1 कोटी रुपयांची खंडणी दिल्याशिवाय सोडणार नाही अशी धमकी देत त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला। या घटनेनंतर घाबरलेल्या जाधव यांनी कोल्हापूर सोडून थेट पुणे गाठले। मात्र आरोपीचा त्रास त्यानंतरही सुरूच राहिला। 6 जून रोजी फयाज नगारजी हा साथीदारांसह जाधव यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे भाऊ प्रताप यांना धमकावत खंडणीची रक्कम मिळेपर्यंत बांधकाम बंद ठेवण्याचा इशारा दिला। त्यानंतर 8 जून रोजी निलेश जाधव हे पत्नीसह जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून पुन्हा धमकावले आणि जुना वाद मिटवल्याशिवाय काम सुरू करू नका असा दम दिला। सततच्या धमक्यांना कंटाळून अखेर निलेश जाधव यांनी 30 जून रोजी रात्री जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत एटी गँगचा म्होरक्या अजित भगवान तिवडे, फयाज इसाक नगराजी, श्रीधर उर्फ लखन माने आणि संजय महावीर किरणगे उर्फ मायाभाई यांना अटक केली। न्यायालयाने आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्यातील फरार चालक लाला शेठ व इतर साथीदारांचा शोध पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या टोळीचा अन्य गुन्ह्याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे।